श्री स्वामी ज्ञानपीठ या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे, ज्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यांनी करू नये ह्या चुका, ज्यामुळे स्वामी सेवा करूनही फळ मिळत नाही. तर सुरू करूया आजच्या विषयाला. आपल्या घरी स्वामींचा छोटा असो किंवा मोठा मूर्ती किंवा फोटो ही असतेच. असा कुठलाही स्वामी भक्त नाही की ज्याच्या घरामध्ये स्वामींची छोटी किंवा मोठी मूर्ती किंवा फोटो ही नसेल. स्वामींची मूर्ती किंवा फोटो फक्त मंदिरात आणून ठेवणे म्हणजे स्वामी सेवा होय असे नव्हे. स्वामी महाराज आपल्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. म्हणजेच पूजा करण्यासाठी आपल्याला हे हवं ते हवं किंवा हा नैवेद्य हवा किंवा तोच नैवेद्य हवा अशी कुठलीही अपेक्षा स्वामी समर्थांची नसते. पण जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर काही नियम जे आपण सहजपणे पाळू शकतो असे काही नियम आपण पाळायला हवे. दैनंदिन जीवनातील काही सवयीसुद्धा आपण बदलायला हवे. स्वामी महाराजांना कुठल्याही प्रकारची काळ्या रंगाची वस्तू आवडत नाही. आपण नेहमीच्या पूजेमध्ये सेवेमध्ये स्वामींना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करत असतो. परंतु स्वामी महाराजांना कुठल्याही देवाला काळ्या रंगाची वस्तू किंवा वस्त्र आवडत नसते. त्यामुळे आपल्या मंदिरात देवघरात काळ्या रंगाची वस्तू ठेवू नये. प्रत्येक स्वामी भक्ताची हीच इच्छा असते की आपण स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करावे. त्यांना आवडीची वस्तू त्यांच्यासाठी बनवून त्या नैवेद्य अर्पण करावा द्यावा. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्त हा दररोजच्या जीवनामध्ये धडपडत असतो. पण अशा प्रकारच्या जर चुका आपण वारंवार आपल्या दैनंदिन पूजेमध्ये करत असू तर स्वामी महाराज आपल्यावर कधीही प्रसन्न होणार नाहीत. आपण कितीही स्वामी सेवा केली तरी आपल्याला इच्छित फळ मिळणार नाही. त्यामुळे अशा चुका करणे आपण टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवार हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो आणि स्वामी महाराजांना सुद्धा प्रसन्न करण्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा असतो. आपण गुरुवारी वेगवेगळ्या सेवासुद्धा करत असतो. गुरुवारी आपण स्वामी महाराजांसाठी वस्त्र, फुलं, हार हा अर्पण करत असतो. पण सकाळच्या वेळी आपण अर्पण केलेला हार जो स्वामी महाराजांना आपण अर्पण करत असतो फोटोवरती, मूर्तीवरती, तो हार 2-2, 4-4 दिवस तशाच्या तशाच ठेवणे ही योग्य गोष्ट नाही. ही सुद्धा एक प्रकारची चूक आहे जी आपण नकळत करत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी समर्थांना चाफ्याची फुले व पिवळ्या रंगाची फुले ही अत्यंत प्रिय आहेत. परंतु आपण जरी ताजी फुलं आपण दररोज पूजेसाठी वापरली पाहिजेत. जरी आपल्याकडे चाफ्याची फुले नसतील तरी आपण कुठल्याही प्रकारची फुले ती फक्त ताजी हवीत जी आपण स्वामी समर्थांना अर्पण करणार आहोत. ही चूकसुद्धा आपण करणे टाळू शकतो. जो हार किंवा फुले आपण गुरुवारी सकाळी अर्पण करत असतो तो संध्याकाळच्या वेळी आपण काढून टाकायचा आहे. ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडत असतो त्या टाईमला आपल्याला महाराजांना मुजरा करूनच बाहेर पडायचं आहे. हे पण तितकंच बरोबर आहे की आजच्या काळात भरपूर जणं बिझी असतात त्यांच्या लाईफमध्ये, जॉबमध्ये असो किंवा शिक्षणामुळे किंवा कुठल्याही कारणास्तव आपली लाईफ फार बिझी झालेली असते. परंतु घराच्या बाहेर पडण्याच्या आधी आपण महाराजांना मुजरा घालणं ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट असते. अशा प्रकारे आपण अगदी या छोट्या छोट्या चुका करून आपले इच्छित फळ मिळण्यापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे काही जे छोट्या छोट्या चुका आहेत ते आपल्याला करायच्या नाहीत आणि ज्यामुळे आपण स्वामी सेवा करून आपलं इच्छित फळ तर मिळवू शकतो आणि महाराजांना अगदी थोड्या टाईममध्ये, थोड्या वेळेमध्ये प्रसन्नसुद्धा करू शकतो ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. जसं की महाराजांना काळ्या रंगाचे वस्त्र आवडत नसतात आणि जी कोमेजून गेलेली फुलं असतात किंवा शिळी झालेली फुलं असतात ते सुद्धा महाराजांना कधीच प्रसन्न करत नाहीत. त्यामुळे आपण ती वाहने हे आपण टाळू शकतो किंवा शिळी झालेली फुले आपण लगेच काढून घ्यायला पाहिजे.
ह्याचबरोबर आपण आजचा विषय इथंच संपूया आणि मिळूया अशाच नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग.